दादा क्षीरसागर, संजय दादा क्षीरसागर आणि जगदीश दादा क्षीरसागर यांनी ते मैदान ती जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक। जाऊया मॅच कडे। गेम इज ऑन। पहिला उद्घाटनीय सामना होईल। बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी असेल जय गावदेव नेवाळी आणि गोलंदाजीसाठी असेल तो मात्र सायली 11 महालक्ष्मी तलवडे। आणि पहिला गोलंदाज सायली 11 टीमचा दादा। संतोष बॉलिंग मार्क वरती आले। संतोष हिलम आणि सलामीच्या भूमिकेत पहिला चेंडूचा सामना करेल तो मात्र रोहित सिनारे। जय भवानी माता चषकाच्या पहिल्या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। पहिल्या सामन्याचा पहिला उद्घाटनीय चेंडू संतोष हिलमचा, समोर हिटमॅन रोहित। पहिला बॉल रोहित सिनारेच्या बॅट मधून लॉंग ऑफला भेदत ठोकलाय रोहित सिनारेने चौकार। जय भवानी माता चषकाची या स्पर्धेची सुरुवात करतोय जय गावदेव नेवाली टीमचा बॅटर रोहित सिनारेचा आलाय चौकार। जबरदस्त शॉट होता रोहितचा संतोष हिलमच्या विरोधात, अर्थात सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमचा हा दादा गोलंदाज संतोष। आणि पहिल्याच पॉवर प्ले मध्ये आलेला हा चौकार आहे। थोडंसं मार्गदर्शन विकी गोडविंदे करतोय। मला माहिती आहे की रोहित सिनारे आधीच्या स्पर्धामध्ये या मैदानावरती सेकंड राऊंड पर्यंत क्वालिफाय मॅच पर्यंत खेळलाय हा संघ नेवाळीचा। दुसरा चेंडू समोर ठेवला होता गोलंदाज संतोष हिलमने। रोहितला कदाचित तो चेंडू कनेक्ट करता आला आणि दुसरा आलाय डॉट बॉल। आजची तारीख 20 जानेवारी 21 जानेवारी। आजच्या तारखेला कर्जत तालुक्यात जवळपास 6 टुर्नामेंट सुरू आहेत। म्हणजे क्रिकेट मागे पडले असं नाहीये, 6 टुर्नामेंट कर्जत तालुक्यात आजच्या तारखेला सुरू आहेत। संतोषचा चेंडू आणि रोहितचा फटका, मागे खेळाडू नाहीये। पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर केलाय रोहित सिनारेने, ठोकला आणखी एक चौकार। आणि या 3 चेंडूवरती आले चौकार 2 धावा पोहोचले जय गावदेव नेवाली टीमच्या 8। राकेश बिवलकर या ठिकाणी उपस्थित झालेत। रॉकी आपलं देखील मनपूर्वक स्वागत। चिंतामणी 11 वाकस हा संघ यानंतर खेळणार आहेत। कॅप्टन राकेश इथे उपस्थित झालेत। आणि त्यानंतर कोल्हारे संघ आपण आला असं तर त्वरित रिपोर्टिंग करा। 3 बॉल आणि 8 धावा। काय धमाकेदार सुरुवात केली आपल्या बॅटिंगने रोहित सिनारेने। पूर्णपणे तो संतोष हिलम वरती सुरुवातीपासूनच पॉवर प्ले मध्ये जी धावा पाहिजेत त्या धावा खेळण्याचा प्रयत्न करतो रोहित संतोष हिलम। चौथा चेंडू पॉवरफुल शॉट मिड विकेटला रोहित सिनारेचा, आणखी एक चौकार। ठोकले 4 बॉल मध्ये चौकार 3 आणि लगातार ठोकले 2। अर्थात या चेंडूवरती रोहित सिनारे चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आहे। आणि ती चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करण्यासाठी रोहितचे प्रयत्न जरूर असतील। त्याला थांबवण्यासाठी आता कॅप्टन सूरज घोडविंदे यांना विचार करावा लागणार आहे, कारण पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सुरुवातीपासूनच गोलंदाजावरती प्रेशर बनवलंय ते रोहित सिनारेने। आणि संतोष हिलम गोलंदाजाने 4 बॉल मध्ये दिल्या धावा 3 चौकारांच्या मदतीने 12। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस जयवंतजी शिनारे साहेब मॅच कडे बघतात, ज्यांच्या वतीने आम्हाला 3 आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्यात। संतोषचा हा चेंडू समोरच्या बाजूने रोहितला फसवण्याचा प्रयत्न आणि 5वा चेंडू इथून आलाय डॉट। 2 डॉट बॉल खेळला रोहित, 3 चौकार त्याने ठोकलेत। एकंदरीत गोलंदाज आणि फलंदाज पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मात्र समान संधी आहे। संतोषने देखील पलटवार म्हणून 2 डॉट बॉल काढलेत आणि रोहितने देखील पॉवर प्लेची सुरुवात म्हणून 3 चौकार ठोकलेत। शेवटचा बॉल लास्ट बॉल आहे। धावेचा प्रयत्न, विकीचा थ्रो आणि फलंदाज इथून सेफ। एका ओव्हरचा खेळ इथून संपला। धावा संख्या पोहोचतीये ती मात्र पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतीये 13। तर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत। दीपक भागीत दादा असेल, ऋषी दादा असेल की आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे याकडे जाऊया। तर आपण या ठिकाणी सन्मान करू आदरणीय कर्जत तालुका संपर्क प्रमुख सन्माननीय सुदाम पवाळी साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत। मी विनंती करेल सुदाम पवाळी साहेबांना, दीपक दादा भागीत यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय कर्जत तालुका संपर्क प्रमुख आदरणीय सुदाम पवाळी साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा। जय भवानी माता चषकामध्ये या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। कॅमेरामॅन आपण स्टेज कडे कॅमेरा मूव्ह करा, जिथे आपण स्टेज मंचाच्या समोर जिथे मात्र कॅमेरा कव्हर करतो। येस दीपक दादा तिथेच सत्कार करा। परफेक्ट अँगल कॅमेरामॅनने बनवला आणि स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल कर्जत तालुका संपर्क प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आदरणीय
सुदाम पवाळी साहेबांचा सत्कार या ठिकाणी दीपक दादा भागे त्यांच्या शुभ हस्ते मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सुदामजी पवाळी साहेब वेळात वेळ काढून दादांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि बहुमूल्य सहकार्य देखील सुदामजी पवाळी साहेबांचं। त्यानंतर ज्यांच्या वतीने आम्हाला 3 आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस जयवंतजी शिनारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर मी द्वारकानाथ भागीत दादाला विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते जयवंतजी, मॅच सुरू राहू द्या, स्कोरर किरण आपण फक्त मॅच कडे लक्ष द्या, कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा तोपर्यंत। जयवंतजी शिनारे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय। 3 ब्युटिफुल ट्रॉफी जय भवानी माता चषकासाठी दिल्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदरणीय जयवंतजी शिनारे यांचा सत्कार या ठिकाणी द्वारकानाथ भागीत दादाच्या शुभ हस्ते केला जातो। मनपूर्वक स्वागत। तदनंतर कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल। तर मी द्वारकानाथ भागीत यांनाच विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सुनीलजी गोडविंदे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा। भाकरीचा पाडा या क्रीडांगणाचे निर्माते आहेत सुनीलजी गोडविंदे साहेब, ज्यांच्या सुपुत्राने आणि त्यांनी मैदान बनवण्यासाठी संकल्पना आखली आणि मैदान बनवलं। सुनीलजी गोडविंदे साहेबांचा सत्कार। त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत वाकसचे थेट सरपंच आदरणीय संजय दादा तांबोली यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल। तर मी विनंती करतोय दीपक भागीत दादाला की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय थेट सरपंच संजय दादा तांबोली यांचा सत्कार करावा। क्रिकेट म्हटलं की संजय दादा तांबोली दादांचा आयुष 11 संघ असेल किंवा कोळिवली संघ असेल किंवा माजी सरपंच चषकाची स्पर्धा असेल, प्रचंड प्रसिद्धी दादांच्या संघाने, त्याबरोबर दादांनी जे काम केलं क्रिकेटसाठी कोळिवलीचं मैदान देखील बनवलं। संजय दादा तांबोली थेट सरपंचांचा हा सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत वाकसचे विद्यमान सदस्य सुनीलजी दुर्गे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करतोय। तर मी ऋषी दादाला विनंती करेल की आपण विद्यमान सदस्य सुनीलजी दुर्गे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा। जय भवानी माता चषकाच्या पहिल्या दिवसाच्या उद्घाटन प्रसंगी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय नितीन दादा धुळे या ठिकाणी उपस्थित, नितीन दादांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल। मी दीपक भागीत यांना विनंती करेल की आपण समोर यायचं आहे आणि युवा डॅशिंग हँडसम ग्रुप ग्रामपंचायत वाकसचे विद्यमान सदस्य तथा शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन दादा धुळे यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे। 2016च्या आधी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा व्हायच्या तेव्हा नितीन दादांचा संघ आवर्जून त्या स्पर्धामध्ये खेळायचा। ओव्हरआर्म मध्ये देखील नितीन दादांचा संघ आपण खेळताना पाहिला, पण आता एक उद्योजक म्हणून आणि राजकारणामध्ये देखील अग्रेसर असणार हे युवा नेतृत्व नितीन दादांचा हा सत्कार। आणि त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत वाकसचे माजी उपसरपंच अशोकजी पेमारे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल। तर मी विनंती करतोय अशोकजी पेमारे साहेबांना की आपण देखील समोर यायचा। आणि मंगेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाकस अशोकजी पेमारे साहेबांचा सत्कार। परेश भागीत आणि मंगेश दुर्गे या दोघांच्या शुभ हस्ते आपण उपसरपंच साहेबांचा सत्कार करू। अशोकजी पेमारे साहेब दिलदार व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच आणि अशोक पेमारे साहेबांचे खूप मोठे चाहते आहेत मंगेश आणि परेश, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण अशोकजी पेमारे साहेबांचा हा सत्कार। साहेबांची ही तीच इच्छा होती की माझ्या चाहत्यांनी माझा सन्मान करावा। सर्व पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। मॅच इथे सुरू आहे आणि किरण आम्हाला सांगतात की ओव्हर नंबर 2 कंप्लीट, धावसंख्या जय गावदेव नेवाळीची 17। पहिल्या ओव्हर मध्ये 13 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आल्या। रोहित शिनारे आणि नरेश दुर्गेने या सेकंड ओव्हर मध्ये केवळ 4 धावा केल्या। आता धावसंख्येला गती देणं गरजेचं आहे। पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगला स्पीड होता, दुसऱ्या ओव्हर मध्ये अवघ्या 4 आल्या आणि तिसऱ्या ओव्हरला गोलंदाज इथून पहिला बॉल, पहिला चेंडू इथून वाईट टाकला गोलंदाजाने आणि एका रनने धावसंख्या पोहोचती 18। रोहित
गोलंदाजी मार्क वरती रोहित आलाय. धावा संख्या 18 पर्यंत पोहोचली. 9च्या सरासरीने जय गावदेव नेवाळीची ही बॅटिंग आहे. रोहित सिनारेच्या बॅट मधून आता तुफानी हल्ला करणं गरजेचं आहे, कारण ओव्हर नंबर 3 ची ही सुरुवात. पहिला चेंडू रोहितचा फटका, सर्कलच्या बाहेर चेंडू, खेळाडू आहेत तैनात. बॉल इथून मिसफील्ड आणि चेंडू पोहोचलाय सीमारेखा पार. रोहितचा धमाका, ठोकलाय चौकार नंबर 4. सायली 11 महालक्ष्मी तलवडे हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात रोहितचा हल्ला. अटॅकिंग बॅटिंग रोहित सिनारेने 4 चौकारानंतर ठोकलाय पहिला षटकार. धावा संख्या दुसऱ्या चेंडूवरती जाऊन पोहोचली आहे 28 या अंकावरती. जबरदस्त बॅटिंग करतो रोहित सिनारे. दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेल्या 4 धावा, झालेली धावा संख्येची गती कमी, पुन्हा एकदा ट्रॅक वरती आणण्याचा प्रयत्न. आणि रोहितच्या या धमाकेदार बॅटिंगने आता थोडं घामाघूम केलंय सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीमला. पण कॅप्टन सूरज घोडविंदे हे देखील यशस्वी कॅप्टन आहेत. बराच स्पर्धा सूरज घोडविंदेने ॲज अ कॅप्टन म्हणून या संघाला जिंकून दिल्यात. कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील सूरजने सायली 11 संघ उतरवला होता. नेरळ परिसर प्रीमियर लीग मध्ये देखील सुनीलजी घोडविंदे साहेबांचा अर्थात सूरज कॅप्टन असणारा सायली 11 संघ आपण पाहिला. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीची या वर्षीची ग्रामपंचायत लीगची स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकली ती सूरज घोडविंदे यांच्या नेतृत्वाखाली, सुनीलजी घोडविंदे आणि आत्मारामजी धुळे साहेबांच्या सायली 11 या संघाने. आणि आता पुन्हा एकदा आपल्या गावाच्या टीम साठी सूरज नेतृत्व करतो. गोलंदाज तयार. रोहित साठी हा चेंडू समोरच्या बाजूने चेंडू काढण्याचा प्रयत्न केलाय. रोहितला त्याच लेंथ वरती सध्या बीट करताना सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघ. रोहितच्या बॅटिंग कडे तुम्ही पाहिलं, त्याचा बॅटचा फ्लो चांगला आहे. त्याच्या रडार मध्ये आला की तो चेंडू सीमा पार जातोय. 3 बॉल, धावा 28. चौथा बॉल ऑन साइडला, पकडली एक कॅच, कमावली विकेट. विकेट गोज डाऊन. फर्स्ट बॅटर इथून बॅक टू द डगआउट रोहित सिनारे. 4 बॉल आणि 28 धावा संख्येवरती रोहित बाद झाला. आणि वैयक्तिक 28 मध्ये एकट्या रोहितने धावा केल्या 25. टाळा होऊन जाऊ द्या रोहितच्या इनिंग साठी. 28 मध्ये एकट्या रोहितने 25 धावा केल्या. आणि त्यानंतर मात्र न्यू बॅटर इनटू द ग्राउंड प्रेम पोहोचतोय. 4 चेंडू